तुमचं नागरी सहकार्य बँकेत थकीत कर्ज आहे का? कर्ज एन-पी-एमध्ये गेलंय का? तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाने नागरी सहकारी बँकांच्या कर्जदारांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना म्हणजेच ओ-टी-एस योजनेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता अनेक कर्जदारांना कमी रकमेत कर्जाची तडजोड करून कर्जमुक्ती होण्याची संधी मिळणार. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 2 जुलै 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या जी-आरमध्ये मुख्य महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नगरी सहकारी बँकांचे वाढते एन-पी-ए कमी करणे, थकीत कर्जदारांना दिलासा देणे, बँकांची वसुली वाढवणे. यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना 2026-27 साठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठी घोषणा म्हणजे या जी-आरमधील ओ-टी-एस योजनेची मुदत आता 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे ज्यांना आतापर्यंत कर्ज परत करता आलं नव्हतं त्यांना आता आणखी वेळ मिळणार आहे. 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत अर्ज करता येईल. 31 मार्च 2027 पर्यंत बँकेला निर्णय घ्यावा लागेल. यासाठी कोण पात्र आहे? ज्या कर्जदारांची खाती 31 मार्च 2025 पर्यंत एन-पी-ए झाली आहेत, डाऊटफुल कॅटेगरीमध्ये आहेत, सबस्टन्समधून डाऊटफुल किंवा लॉस कॅटेगरीमध्ये गेले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. कोण पात्र आहे? पुढील कर्जदारांचा योजनेचा लाभ मिळणार नाही. नियमांचे उल्लंघन करून दिलेले कर्ज, संचालक किंवा त्यांच्या कुटुंबियांची काही कर्जे, काही विशिष्ट पगारदार कर्ज, आर-बी-आयच्या नियमांचे उल्लंघन असलेली कर्जे. मात्र काही विशेष परिस्थितींमध्ये सुद्धा अपवाद देण्यात आला आहे. तडजोड कशी होणार? एक डे 1 दिवशी असलेले मुद्दल प्लस व्याज, त्यावर 6% सरळ व्याज, बँकेने केलेल्या प्रत्यक्ष खर्च, त्यातून आधी भरलेली रक्कम वजा, अशा पद्धतीने अंतिम सेटलमेंट अमाऊंट ठरवली जाईल. उदाहरणार्थ, कर्जाची थकबाकी 8 लाख असल्यास आधी भरलेली रक्कम 1.5 लाख वजा करून तडजोड रक्कम 6.50 लाख निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करताना किती रक्कम भरावी लागेल? अर्जासोबत कर्जदाराला डे 1च्या एकूण थकबाकीच्या किमान 5% रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. मंजुरीनंतर 1 महिन्यात संपूर्ण रक्कम भरा किंवा पर्याय दुसरा, 1 महिन्यात 25% रक्कम भरा, उर्वरित 75% रक्कम 11 हप्त्यांमध्ये भरा. या हप्त्यांवर 6% सरळ व्याज लागले. जर हप्ता उशीर भरला तर अतिरिक्त 2% दंड व्याज आकारले जाईल. महत्त्वाची अट म्हणजे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्ष बँकांकडून नवीन कर्ज मिळणार नाही. इतर कोणत्या कर्जाला जमीनदारही होता येणार नाही. बँकांसाठी महत्त्वाच्या सूचना म्हणजे जी-आरमध्ये स्पष्ट सांगितले आहे की योजना स्वीकारायची की नाही याचा निर्णय बँकेचा असेल. योजना स्वीकारल्यानंतर सर्व कर्जदारांना समान नियम लागू करावे लागतील. कोणताही भेदभाव करता येणार नाही. मित्रांनो, नागरी सहकारी बँकेचे थकीत कर्ज असलेल्या कर्जदारांसाठी ही अतिशय महत्त्वाची संधी आहे. शासनाने ओ-टी-एस योजनेला 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कमी रकमेत तडजोड करून कर्जमुक्त होण्याची संधी अनेकांना मिळू शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा माहिती खूप महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.